नमस्कार, मी स्वाती सान्वी किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मशरूम मसाला. तर चला लगेच बनवायलाच घेऊया आपण. मशरूम मसाल्यासाठी जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे ना, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी बटर वापरलेलं आहे 60 ग्रॅम. तुम्ही या ठिकाणी ना तेलसुद्धा वापरू शकता आणि तूपसुद्धा वापरू शकता. बटरच वापरलं पाहिजे असं काहीही नाही आहे. इथे आपलं मिक्स झालेलं आहे बटर. आपण आता याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया. त्याला थोडंच फ्राय करून घ्यायचं आहे, आपल्याला जास्त नाही करायचं. याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि याला आहे ना सोनेरी कलर येतो आपण मस्त परतून घेऊया. इथे आपला सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला. आता आपण त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेऊ. थोडं याला पण कांद्यासोबत फ्राय करून घेऊया. लसूण आपला इथे कांदा लसूण फ्राय मस्त झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकून घेऊ आणि याला आपण असं मस्त तेल सुटेसर परतून घेऊया 1 ते 2 मिनिट. कांदा आणि टोमॅटो बघा कसं मेल्ट झालेलं आहे. इथे ना आपण थोडं बेसन भाजून घेऊ. आणि इथे थोडं आपण बेसन भाजून घेऊ. जास्त नाही भाजायचं, आपल्याला थोडंच भाजून घ्यायचं आहे. तुम्ही अगोदर पण भाजून घेतलं तरी चालेल. आणि याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं. याने काय होईल, आपल्या ग्रेव्हीला असं घट्टपणा येईल. बघा इथं किती मस्त तेल सुटलेलं आहे. आणि आपण आता याच्यामध्ये आपल्या घरगुती वापरण्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. इथे मी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे 1.5 चम्मच, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, धनेपूड 1 चम्मच आणि किचन किंग मसाला आपण थोड्या वेळाने टाकून घेऊया. त्याच्यामध्ये टाकून घेऊ किचन किंग मसाला. आता आपण टाकून घेऊ मशरूम. छान याला मिक्स करून घेऊ. आपल्याला आता आपण याच्यामध्ये टाकू पाणी. पाणी आता जास्त नाही टाकायचं. मी अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे, कारण मशरूमला पण पाणी सुटतं. आणि याला 1 ते 10 मिनटं शिजून घेऊ आपण झाकण ठेवून छान. थोडी कस्तुरी मेथी टाकून घेऊ आणि मंद आचेवर 5 ते 10 मिनटं शिजून घेऊया आपण याला. बघा इथं आपला मस्त मशरूम मसाला शिजून तयार आहे. आपण आता याच्यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. तर इथं आपला मशरूम मसाला तयार आहे. तुम्ही चपाती, रोटी, नान सोबत खाऊ शकता. आणि तुमचा मशरूम मसाला कसा झाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीला. धन्यवाद.